स्वागत गीत आणि प्रार्थना त्यांनी सादर केली। तर लक्ष्मण चुकेवाल सर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी या विचार मंचावर यावे आणि रविकांत भाऊ तुपकर यांना विनंती करेल की त्यांनी चुकेवाल सरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। दादा कर्नाटकांना आपल्या रंगरेषातून रांगोळीच्या माध्यमातून ज्यांनी अक्षरशः जिवंत केलेला आहे अशा बुलढाणा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध रांगोळी कलावंत सौ नीता साबळे मॅडम यांचा सत्कार शैला पठाण मॅडम या करतील अशी मी त्यांना विनंती करतो। संगीता पवार मॅडम यानंतर लगेचच आपल्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे। मराठी भाषा संवर्धन वाचन चळवळ आणि युवक विठ्ठल कांबळे सरांचा आता क्लास सुरू होणार आहे। यासाठीचे सर्व संयोजक सूत्रसंचालक यांना मी विनंती करेन की त्यांनी लगेच या ठिकाणी या विचारांवर यायचं आहे। मगाशी उत्तम कांबळे सरांनी सांगितलं होतं की माझा परिचय तुम्ही करून घेऊ नका। त्याचं कारणच ते होतं की त्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर आपोआपच त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या व्यासंगाचा, त्यांच्या अभ्यासाचा परिचय आपल्या सर्वांना होणार आहे। 30 ते 35 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, 53 पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत आणि वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्राचे मुख्य संपादक असा त्यांचा प्रवास आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये